भातकुली पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या रोजगार सेवकांची टॅबसाठी भटकंती। एका टॅबवर 2 रोजगार सेवक काम कसे करणार? भातकुली पंचायत समितीच्या अंतर्गत रोजगार सेवक यांना रोजच्या कामासाठी एक टॅब देण्यात येत असून एका ग्रामपंचायतीमध्ये 1 रोजगार सेवक असून 1 टॅब देण्यात येत आहे। अशातच एका ग्रामपंचायतीमध्ये 2 रोजगार सेवक आहेत, तर त्यांना काम करण्यासाठी अडचण जात आहे। त्याकरिता एक रोजगार सेवकाने सांगितले की आम्हाला एका ग्रामपंचायत समितीमध्ये 2 रोजगार सेवक आहे, तिथे आम्हाला एकच टॅब देण्यात आला आहे। भातकुली पंचायत समितीचे बीडीओ यांना भेटले असून त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिले असून आम्हाला सुद्धा स्वतंत्र टॅब पाहिजे, जेणेकरून आम्हाला काम करण्यास अडचण जाऊ नये अशी मागणी मी बीडीओ यांना केली असून त्यांनी मला ग्रामपंचायतीचे लेटर आणण्यास सांगितले। अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घ्याव्या असे यावेळी रोजगार सेवकांचे म्हणणे होते। मी रोजगार सेवक आष्टी। माझी समस्या अशी आहे की जे आता मंत्रालयातर्फे जे टॅब वाटण्यात येत आहे आपल्या पंचायत समिती भातकुली येथे, त्या टॅबमध्ये जे रोजगार सेवक आहेत ज्यांचं काम आहे, ज्यांचे मॅन्डेज आहे, त्या पद्धतीनं ते टॅब जे कोण्या पद्धतीनं वापरत आहे त्या पद्धत अजून आम्हालापर्यंत समजली नाही। आता टॅब वाटण्याचा त्यांचा आजचा कार्यक्रम आहे, त्यामध्ये ज्या गावामध्ये 2 रोजगार सेवक आहेत त्यांचं कसं जे लागलेले मागच्या नंतर लागलेले आहेत, समजा पहिल्या रोजगार सेवकानंतर, तर त्यांचं कसं काय करावं। तर माझी हे समस्या होती की तो टॅब जो आहे आता आमच्या गावामध्ये आष्टीमध्ये 2 रोजगार सेवक आहेत, त्यामध्ये तो टॅब मलाही पण मिळण्यात यावा, कारण की माझ्याकडे पण काम तेवढंच आहे। जे MRGHचे रोडचे काम होते तेही पण मी केले। माझे सर्वात जास्त या वर्षातले मॅन्डेज आहेत, त्यानुसार तो टॅब मला मिळण्यात यावा।